हॅलो मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण कोणत्या IPOसाठी अप्लाय केलेलं आहे, कसं केलेलं आहे आणि किती क्वांटिटी केलेली आहे. तर त्याचं मी तुम्हाला थोडंसं काय अपडेट आहे मी ते सांगत आहे या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी किंवा तुम्ही कोणीही असो, प्रत्येक अकाउंट हे वेगळं असायला पाहिजे. जसं मला म्हणायचं आहे, जर IPO करायचा असेल तुम्हाला, IPOमधला जो फंड असेल तुमचा 50,000 असू शकतो, 1,00,000 असू शकतो, 2,00,000 असू शकतात, त्यासाठी एक वेगळं डीमॅट ठेवा. तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे त्यासाठी एक वेगळं डीमॅट ठेवा. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, तुम्हाला एक स्टॉक घ्यायचा आहे, त्याला हप्ताभर, 15 दिवस, 1 महिना अशा पद्धतीने ठेवायचं, तर स्विंग ट्रेडिंगसाठी एक वेगळं डीमॅट ठेवा. यामुळे काय होईल, तुमचा फंड कधीही मिक्स होणार नाही. तुम्ही कधीही ओव्हर लेव्हरेज करून किंवा ओव्हर ट्रेडिंग करून ते फंड झिरो नाही करणार. हे तुम्हाला एक प्रायमरी लेवलवर एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, त्यासाठी सांगितलेलं आहे. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला ट्रेडिंग करा, फ्युचर अँड ऑप्शन्स करा, स्टॉक्स इक्विटी करा, काहीही करा, कॅश मार्केट असो किंवा F&O असेल, त्यासाठी तुम्हाला सेपरेट अगोदर डीमॅट ठेवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला काम करायचं आहे. तर आपण अपडेट पाहूया. मी काल सांगितलं होतं मी झिरोदाचं प्लॅटफॉर्म वापरतो IPOसाठी. यामध्ये माझे 50,000 रुपये आहेत. तर आपण पाहूया आपण बीट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, यामध्ये 2-3 प्रकारचे IPO असतात. SME IPO असतो, याची क्वांटिटी जेवढी जास्त ते मिनिमम अमाऊंट इथे जवळपास 2,19,600 रुपये लागतात. SMEचं जर IPO असेल तर आपण यामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करतो. आपण नॉर्मली रिटेल कॅटेगरीमध्येच करतो, ज्यामध्ये 14,877 रुपये एका लॉटसाठी लागतात, 15,000 रुपये लागतात, अशा ठिकाणी करतो. तर आपण जो कालच्या डेटमध्ये अप्लाय केलेला होता तो आहे बागमाने हे एक कंपनी आहे जी की रेंट बेस्ड, जे NVIDIA असेल, फेसबुक असेल, यांना जागा उपलब्ध करून देते. असं एक ह्या कंपनीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि बॅकएंड ह्याचं खूप स्ट्रॉंग आहे. मी कंपनीविषयी पूर्ण माहिती घेतली आहे. यामध्ये आपण IPO अप्लाय केला होता. यामध्ये जवळपास आपले 45,000 ते 50,000 रुपये गुंतलेले आहेत मित्रांनो. हे आता 12 तारखेपर्यंत 450 क्वांटिटी घेतलेली आहे आणि आपल्याला याचं जे लिस्टिंग डेट आहे, अलॉटमेंट डेट जर बागमानेचं जर आपण पाहिलं तर जवळपास अलॉटमेंट डेट आहे 12 तारखेला. 12 तारखेला याच्यामुळे कारण की शनिवार आणि रविवार मध्येच येत आहेत, म्हणून 12 तारखेला. तर 7 तारखेला कालच्या डेटमध्ये ऑफर एंड झाली. याच्या अगोदर जर तुम्ही अप्लाय करू शकलो असतो, याच्यानंतर नाही करू शकत. अलॉटमेंट 12 तारखेला. मी तुम्हाला 12 तारखेला याच्याविषयी इन्फॉर्मेशन देणारच आहे, माझ्याशी कनेक्टेड राहा. आणि जर 12 तारखेला आपल्याला अलॉटमेंट नाही झालं तर 13 तारखेला आपले पैसे रिटर्न येणार आहेत. IPOमध्ये हा फायदा राहतो की जर आपल्याला अलॉटमेंट भेटलं तर आपलं काही पर्सेंटेजने पैसे गेन होऊन आपल्याला भेटतात. हे एक त्याचा फायदा असतो. त्यामुळं 3 अकाउंट सेपरेट करा, तुम्हाला जे काही करायचं असेल. आणि या पद्धतीने तुम्ही जर मार्केटमध्ये जर आलो तर तुम्ही सर्वाईव्ह खूप लॉंग ड्युरेशनपर्यंत करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.